दादर येथे मोठ्या प्रमाणात तरुणाईचं आंदोलन सुरू असलेलं बघायला मिळतं। आपण बघतोय की अगदी तिरंगा रॅली या निमित्तानं काढण्यात आली होती आणि राष्ट्रगीत गायन सामूहिक पद्धतीनं करण्यात आलं होतं। याच ठिकाणी सहभागी होण्यासाठी आमदार जयंत पाटील यांचा मुलगा प्रतीक पाटील देखील होते। आपल्यासोबत प्रतीक स्वतः आहे। प्रतीक, काय सांगाल, एकूणच या आंदोलनामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात तरुणाई उतरली, कसा तुमचा अनुभव आहे? मला खरंच मी 1-1.5 तासापासून इथं थांबलेलो येऊन आणि सगळ्यांमध्ये खरं तर एक जेन झी जी आहे त्यांचा खरं तर अनुभव मला आता घेता आला। त्यांचा खरं मागे तो जे 22 जे विद्यार्थ्यांनी स्वतः आत्महत्या केली, ते आत्महत्याच्या विरोधात आणि त्याचबरोबर एक नीट पेपर हा जो लीक झाला त्या संबंधित आज सगळेच युवक आज बाहेर पडलेत, विद्यार्थी बाहेर पडलेत आणि आज त्यांना सरकारकडून एक आन्सर पाहिजे, एक जबाब पाहिजे की काय खरं तुम्ही करताय। आणि जो आपले प्रधान आहेत त्यांना, आपले जे एज्युकेशन मिनिस्टर आहेत त्यांना त्यांचा राजीनामा हे आपल्याला घ्यायलाच पाहिजे। हेच खरं तर त्यांच्या सगळ्यांची आणि माझी ही अपेक्षा आहे। गेल्या 25-26 दिवसापासून खरं तर हे आंदोलन सुरू असलेलं बघायला मिळतंय। तरुणाई प्रत्येक देशामध्ये विविध देशांमध्ये देखील हे आंदोलन सध्या तरुणाईचं बघायला मिळतंय। म्हणजे असं नाही की फक्त भारतामध्येच आहे, पलीकडे देखील हे आंदोलन आहे। एकूणच हा सिस्टमवरचा राग या निमित्तानं निघतोय असं वाटतं तुम्हाला? नाही, खरं तर सिस्टमवरती आज विद्यार्थी 1 वर्ष 1.5 वर्ष पूर्ण प्रयत्न करतो, पूर्ण अभ्यास करतो, 16-16 तास पूर्ण वेळ देऊन अभ्यास करतो। एकच अपेक्षा की बाबा ज्या परीक्षेसाठी आपण बसतोय त्या परीक्षेमध्ये आपल्याला यश मिळावं आणि ते यश मिळून आपल्याला डॉक्टरची संधी असेल, आपल्याला इंजिनियर बनायचं असेल, त्यामध्ये आपल्याला कुठं तर आपलं स्वतःचं यशामधून, आपल्या स्वतःच्या कष्टामधून आपल्याला तिथं एक कुठंतरी संधी जगामध्ये मिळावी। आणि त्या कारणामुळे खरं तर सर्वच इथं लोक चिडले आहेत की आज जर तुम्ही बघितलं, एक विद्यार्थी म्हणून जर आपण इथं सर्व लोकांना बघितलं तर ते सगळ्यांना खरं तर राग आहे की बाबा इथं आपण जर आज बाहेर पडलो नाही तर पुढच्या पिढीला उत्तर आपण काय देणार, हे खरं तर आहे। आणि त्याच विचाराने आज तुम्ही बघा, 80 वर्षाची एक महिला आपल्या विट्यापासून तिथं जंतर मंतरला जाऊन बसली आहे। आणि त्याच पद्धतीने आज मी सगळ्या लोकांना विनंती करतो, एक युवक म्हणून, एक ज्येष्ठ म्हणून, एक विद्यार्थी म्हणून सर्वांनी इथं ह्या मोर्चामध्ये, ह्या आंदोलनात भाग घेणं अत्यंत गरजेचं आहे। कारण आजच आपण जर बदल केलं, बी द चेंज यू वॉन्ट टू सी, आणि हे आपण स्वतः उदाहरण राहिलं तर मला वाटतं खात्रीने मी सांगू शकतो की देशमध्ये हा एक मोठा बदल घडणार। आधी देखील जेनझीचे आंदोलन ज्या देशांमध्ये झाले त्या देशामध्ये बदल हा दिसून आलेला आहे। आपल्याकडे काय वाटतंय, कारण एकीकडे बैठका ज्या आहेत त्या केंद्रामध्ये बघायला मिळत आहेत, पण सकारात्मक जोपर्यंत उत्तर मिळणार नाही, राजीनामा जोपर्यंत होणार नाही, तोपर्यंत तरुणाई हटायला तयार नाहीये। नाही, खरं तर एकच मागणी आहे सगळ्यांची की इथं धर्मेंद्र प्रधानांनी इथं राजीनामा द्यावा। कारण कोण जबाबदार आहे? एक जर मंत्री काम करत असेल, आपण UP सरकारमध्ये बघितलं असेल, तर कुठलाही व्यक्ती एक जबाबदार असेल। आणि बाळासाहेब ठाकरेंचं एक मला आठवतं एक इंटरव्ह्यू मी पाहिला आहे, त्यामुळे त्यांनी सांगितलं की आमच्या सरकारमध्ये मी सगळ्या मंत्र्यांना सांगितलेलं की जर तुम्ही तुमच्याकडं बाहेरून कुठं तर आंदोलन आलं तर पोलीस कुणीही त्यांना थांबवणार नाही। तुम्ही त्या मंत्री जो तिकडचा आहे आणि त्या मंत्रीचा जर विषय असेल त्यांनी खाली येऊन त्या लोकांशी बोलावं। मग मला खरं तर वाटतं की आज युवक बाहेर पडलेत आणि युवकांची एक खरीच इच्छा आहे की दुसऱ्या देशांमध्ये जरी असलं का आपल्या देशांमध्ये, जर युवकांची खरीच इच्छा आहे की आज बदल घडायला पाहिजे। आणि आपण जर इतिहास बघितला असेल, युवकांनीच रेव्होल्यूशन हे प्रत्येक देशामध्ये घडवली आहे। आम्हाला खात्री आहे याही देशात त्या पद्धतीचंच रेव्होल्यूशन घडेल। 26 तारखेला तिरंगा रॅलीचं आयोजन केलेलं आहे। कुठल्याही राजकीय पक्षाला झेंडे घेऊन यायला परवानगी नाहीये, पण तिरंगा प्रत्येकाच्या हातात हवा। तुम्ही या तिरंगा रॅलीमध्ये पाठिंबा देणार का? तुमच्यातर्फे काय नेमकं तुमचं म्हणणं आहे? मी एक इंडिव्हिज्युअल म्हणून मी आज स्वतः इथंही कुठलाही पक्ष न राहता, मी स्वतः कुणाला न सांगता मी तिथं जाऊन आमच्या इथं कार्यकर्ते, मी त्यांना आत्ताच इथं भेटलो, पण मी तिथं जाऊन स्वतः इथं एक अर्धा तास 40 मिनटं मागे थांबलेलो। इथं जो जल्लोष होता, तो लोकांचा जो आनंद होता आणि लेकांची एकत्र येण्याची जी विचारधारा होती, खरं तर आज इथून दिसलं। आणि मला खात्री आहे की मी स्वतःहून तिथं 26 तारखेच्या आंदोलनात भाग घेणार आणि तिथं मार्च हा शेवटपर्यंत करणार।
धन्यवाद माझ्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण बघतोय की प्रतीक पाटील हे खरं तर सर्वसामान्य म्हणजे सगळ्या मुलांमध्ये उभं राहून खरं तर त्यांनी या तिरंगा रॅलीमध्ये भाग घेतलेला बघायला मिळाला होता. मुलांमध्ये उभं राहून त्यांनी राष्ट्रगीत देखील गायलं आणि 26 तारखेला देखील अशा संदर्भातला पाठिंबा या ठिकाणी त्यांचा राहणार असल्याचं मत त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलंय. कॅमेरा पर्सन गणेश वैदेही गाणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई.